महत्त्वाच्या बातम्या आता पाहूयात। बीडमध्ये ओंकार क्षीरसागर मारहाण प्रकरणामध्ये आरोपी दादासाहेब खिंडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। प्रशांत कोरटकरला हायकोर्टाने तुर्तास कोणताही दिलासा दिला नाही। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी होणार। कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून कोणतेही संरक्षण नाही। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। अन्याय करणारेच आझाद मैदानावर आंदोलन करतायत, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेची समोरासमोर मुलाखत व्हावी, दत्ता गाडेच्या वकिलाची न्यायालयाकडे विनंती। दत्ता गाडे सध्या पुण्यातल्या येरवडा कारागृहात। स्वारगेट बस स्थानक लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। एसी बस असल्यामुळे पीडितेचा आवाज बाहेर आला नाही। पोलिसांकडून बसच्या पडताळणीनंतर माहिती समोर। जळगावच्या कानसवाडाचे शिंदेच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या। 1 जण पोलिसांच्या ताब्यात, 2 जण अद्याप फरार। वाशिमच्या बाभुळगावमधून अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतची हत्या। मृतदेहाचा पोलिसांकडून शोध सुरू। अपहरण करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। मुंबई महापालिकेकडून भरती जाहीर। वैद्यकीय विभागातील विविध पदांसाठी भरती होणार। नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिलपूर्वी अर्ज करावे। पुण्यातल्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध। ड्रोनचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून रीतसर परवानगी घेणं बंधनकारक। पुण्यामध्ये मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून मतदार याद्या परिपूर्ण करणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। पुण्याच्या वाघोलीमध्ये पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा। वाघोलीमध्ये पाणी द्या नाहीतर टॅक्स नोटीस वापस घ्या, महिलांची घोषणाबाजी। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित। पुण्यातील बाणेर भागामध्ये ड्रेनेज लाईनमधील पाणी नागरिकांच्या घरात। नागरिकांच्या 4 महिन्यापासून तक्रारी, प्रशासनाचं दुर्लक्ष। 48 तासामध्ये दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा। श्रीनगर, कारगिल आणि त्याचबरोबर लेह राज्यमार्ग लवकरच सुरू होणार। जोजिला खिंडीमध्ये बर्फ हटवण्याचं काम पूर्ण। भारताच्या सीमा सुरक्षेसाठी महामार्गाला अत्यंत महत्त्व। कर्नाटक विधानसभेमध्ये मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ। मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यात आल्यामुळे भाजप आक्रमक। अंतराळातील वातावरणाचा सुनीता विल्यम्स यांच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम। सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी 45 दिवस लागतील। सुनीता विल्यम्स यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचाही सल्ला देण्यात आलाय।